नमस्कार मंडळी. अमेरिका, इराण, इस्रायल यांचं युद्ध सुरू आहे आणि त्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड खळबळ माजलेली आहे. पण भारतात एक खळबळजनक घटना घडलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करायचा आणि त्यांना ठार मारायचं असा महाभयंकर कट हा आंतरराष्ट्रीय स्तरावर शिजला होता आणि त्याची अंमलबजावणी भारतात होणार होती. पण NIA, रॉ आणि KGB म्हणजे रशियन गुप्तचर संघटना, अर्थात रॉ ही भारताची गुप्तचर संघटना, या तिघांनी मिळून हा कट उधळून लावलेला आहे. किती महाभयंकर कट आहे बघा मित्रांनो. नुकतीच भारतामध्ये 6 युक्रेनियन नागरिक आणि एक CIA एजंटला अटक करण्यात आली. हा जो CIA एजंट आहे त्याचं नाव आहे मॅथ्यू वेंडाईक. आणि हा मॅथ्यू वेंडाईक आहे, हा या सगळ्या प्लानचा प्रत्यक्ष करता धरता करविता होता. अर्थात त्याला अमेरिकेच्या CIA या गुप्तचर संघटनेचा पाठिंबा होता, सहकार्य होतं. आणि ही मंडळी हा प्लान राबवणार होती. पण वेळीच भारतीय गुप्तचर संघटना रॉ, KGB आणि NIA यांनी हा कट उधळून लावलेला आहे. कट काय होता तर आता नॉर्थ ईस्ट मध्ये, उत्तर पूर्व भारतामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी त्या राज्यांमध्ये जाणार होते. त्यावेळेस हे जे अतिरेकी जे म्यानमारच्या जंगलात आहेत आणि तिथून भारतात घातपाताच्या कारवाया करतात, ते अतिरेकी त्यांची मदत घ्यायची आणि मोदींच्या रॅलीवर, त्यांच्या गाडीवर ड्रोनने हल्ला करायचा. तसंच अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी हल्ला करायचा असा हा सगळा प्लान होता. आणि तो प्लान उधळून लावण्यात आलेला आहे. किती महाभयंकर घटना आहे बघा मित्रांनो. जे 6 युक्रेनचे नागरिक, त्यांना अटक करण्यात आली आहे. आणि दुसरा म्हणजे तो मॅथ्यू वेंडाईक हा जो माणूस आहे, हे सगळेजण भारतात आले. भारतातून उत्तर पूर्वेकडे गेले, तिथून म्यानमारची सीमारेषा ओलांडून म्यानमारमध्ये गेले. ते प्रशिक्षण देऊन ही मंडळी परत भारतात आली आणि उत्तर पूर्वेकडच्या राज्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली. आता लक्षात घ्या, हे जेव्हा भारतात आले तेव्हाच भारतीय गुप्तचर संघटना, त्यानंतर NIA यांना कळलं की हे कशासाठी आले. पण त्यांना त्यावेळेस अटक केली नाही. त्यांना उत्तर पूर्वेकडच्या राज्यात जाऊ दिलं. तिथून भारताची सीमा ओलांडून म्यानमारच्या जंगलात जाऊ दिलं आणि तिथून ते परत आले. त्यानंतर त्यांना अटक झाली. याचा अर्थ NIA कडे, भारतीय गुप्तचर संघटनेकडे सॉलिड आउटपुट होते की हे कशासाठी आले. मग इतक्या वेळ हे गप्प का बसले, भारतीय गुप्तचर संघटना NIA गप्प का बसले? तर मित्रांनो, CIA चा एजंट आहे हा मॅथ्यू. आणि त्याला जर अटक करायची तर त्याच्या विरोधात फुलप्रूफ पुरावे पाहिजे. तसंच या युक्रेनच्या नागरिकांच्या विरोधातही फुलप्रूफ पुरावे पाहिजेत. आणि ते पुरावे व्यवस्थित गोळा करण्यात आले. त्यांना तिथपर्यंत जाऊ दिलं, त्यांना तिथे प्रशिक्षण देऊ दिलं आणि मग त्यांना अटक करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या. आणि त्यामुळे हा जो मोदींवर हल्ला करण्याचा महाभयंकर कट होता, हा उधळून लावण्यात आला. हा पहिलाच कट होता का? तर नाही मित्रांनो. 2025 मध्ये देखील मोदींवर हल्ला करण्याचा कट रचला गेला आणि तो रचला गेला बांगलादेशात. त्या ठिकाणी CIA चा एजंट, ज्याला नंतर अज्ञात व्यक्तींनी ठार मारलं, त्याने बांगलादेशाच्या मधील काही अतिरेक्यांच्या मदतीने हा कट रचला होता. त्यावेळेस मोदी हे
चीनला जाणार होते आणि तिथे पुतीनही जाणार होते. चीनमध्ये मोदींवर हल्ला करायचा असा हा कट होता. पण केजीबीला याची अगोदरच भणक लागली, रॉला भणक लागली आणि त्यामुळे पुतीन यांनी स्वतःच्या गाडीमध्ये बसवून मोदींना विमानतळापर्यंत आणलं. मोदी ज्या वेळेस भारतात आले आणि त्यानंतर एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमात मोदी ज्या वेळेस बोलायला उभे राहिले त्यावेळेस सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्यात. त्यानंतर मोदी काय म्हणाले आठवतंय तुम्हाला? मोदी म्हणाले की मी चीनमध्ये गेलो होतो यासाठी टाळ्या वाजवताय की मी सही सलामत परत आलो म्हणून टाळ्या वाजवताय. तिथे हे स्पष्ट झालं होतं की मोदींवर चीनमध्ये हल्ल्याचा प्लान होता. पण पुतीन, भारतीय गुप्तचर संघटना रॉ, केजीबी यांनी मोदींना वाचवलं. त्यानंतर आता हा कट 100% अमेरिकेने रचलेला होता आणि त्याला बांगलादेशची मदत होती मित्रांनो. एकदा का मोदी गेले किंवा त्यांचं काही झालं तर भारत लुळापांगळा होणार आणि मग उत्तर पूर्वची राज्य ही भारतापासून तोडायची असा हा प्लान होता. तो अमेरिकेच्या सीआयएने रचला होता. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आजही अमेरिका मोदींना घाबरते. अमेरिकेला हे कळत आहे की मोदी जोपर्यंत भारताचे पंतप्रधान आहेत तोपर्यंत आपण भारताचं काहीही वाकडं करू शकत नाही. ना व्यापार संबंधात ना इतर संबंधात मोदी त्यांना हवं तेच आपल्याकडे कडून घडून आणणार आणि त्यामुळे एलिमिनेट मोदींना बाजूला काढा, त्यांना संपवा, यापर्यंत प्लान सीआयएने रचला. त्या प्लान नुसार कारवाई देखील सुरू झाली मित्रांनो. पण या मॅथ्यूला जो सीआयएचा एजंट आहे आणि त्या युक्रेन नागरिकांना अटक करून भारताने तो प्लान देखील उधळला, नेस्तनाबूत करून टाकला. आणि त्याही पेक्षा मित्रांनो मोदी स्वतः म्हणालेत की माझ्या पाठीशी 125 करोड भारतीयांचे आशीर्वाद आहेत, त्यांचं प्रेम आहे आणि त्यामुळे कोणीही मला माझं वाकडं करू शकत नाही, कोणीही माझ्या केसाला धक्का लावू शकत नाही. आणि त्याही पेक्षा म्हणतात ना, दैव ज्याच्या सोबत असतं त्याला कोणीही हात लावू शकत नाही. अर्थात भारतीय गुप्तचर संघटना एनआयए हे देखील तितकेच हुशार आहेत आणि आपल्या पंतप्रधानावर असं कुठलंही संकट येणार नाही याची खात्री ते बाळगून असतात आणि त्यानुसार काम करत असतात. आणि त्यामुळे हे जे प्रकरण आहे हे प्रकरण अतिशय गंभीर असं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणातून पुन्हा एकदा अमेरिका आणि इतर देश म्हणजे अमेरिका, चीन, पाकिस्तान, तुर्कस्तान हे भारताच्या विरोधातच आहेत आणि ते भारताचं अहित साधतात आणि भारताचं अहित म्हणजेच मोदींचं अहित किंवा मोदींचं अहित म्हणजेच भारताचं अहित आणि ते करायला ही मंडळी धजावत आहेत. पण हे आपल्या मनसुब्यामध्ये कधीच यशस्वी होणार नाहीत, कारण मोदींनी भारतीयांचा आत्मविश्वास जागवलाय आणि तो आत्मविश्वास केवळ एका व्यक्तीचा नाही मित्रांनो, 125 कोटी भारतीयांचा आत्मविश्वास आहे. त्या आत्मविश्वासांपुढे ही मंडळी काय असो. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.